नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर नीता गायकवाड इंग्लिश मास्टर आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत की इयत्ता 12वी म्हणजे 12th क्लास जो आहे हायर सेकंडरी बोर्ड, सो त्याचं जे इंग्लिशचं टेक्स्ट बुक इश्यू करण्यात आलेलं आहे. सो त्याच्यामधला युनिट 1 मधला फर्स्ट लेसन आहे अन ॲस्ट्रोलॉजर्स डे. तो आज आपण शिकणार आहोत. मी सिलेबस याच्या अगोदरच अपलोड केलेला आहे एका लेक्चरमध्ये, तो जरूर पहा. हा लेसन आपण मराठीमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे. याच्या अगोदरचा लेसन मी तुम्हाला हिंदीमध्ये शिकवलाय. सो देर आर टू रिझन, म्हणजेच काय की जे इंग्लिश मीडियमचे कॅन्डिडेट आहेत हु डोंट नो द मराठी लँग्वेज, त्यांच्यासाठी तो लर्न इन हिंदी आहे. आणि आता माझे जे मराठी कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी हा मी मराठीतून लेक्चर अपलोड करते. सो प्रत्येक लेक्चर मी दोन्ही लँग्वेजेसमध्ये तुमच्यासाठी सादर करणार आहे. सो या लेक्चरमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे युनिट 1 मधला अन ॲस्ट्रोलॉजर्स डे, लेसन 1 अन ॲस्ट्रोलॉजर्स डे, लर्न इन मराठी बाय प्रोफेसर नीता गायकवाड. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर करायला विसरू नका. लेट स्टार्ट. इंग्लिश योग भारती स्टँडर्ड 12 हे आहे आपलं कव्हर पेज. आणि फ्रेंड्स, याचे जे लेखक आहेत म्हणजेच काय, अन ॲस्ट्रोलॉजर्स डे हा जो कथासंग्रह आहे तो आर के नारायण यांच्या नॉवेल मधला आहे. त्यांचा जो जीवनकाल होता तो 1906 ते 2001. यांच्या संदर्भात थोडी आपण माहिती पाहूया. हा त्यांचा फोटो आहे. रसीपुरम कृष्णन स्वामी अय्यर नारायणन स्वामी वॉज वन ऑफ द बेस्ट नोन नॉवेलिस्ट अमंग इंडियन इंग्लिश रायटर्स. ते एक नावाजलेले इंग्लिश रायटर होते भारतातले. ही इज द ऑथर ऑफ 14 नॉवेल्स. त्यांनी 14 नॉवेल्स लिहिलेले आहेत, 5 व्हॉल्युम्स ऑफ शॉर्ट स्टोरीज अँड अ नंबर ऑफ ट्रॅव्हलॉग्स अँड हॅज अ कलेक्शन ऑफ नॉन फिक्शन टू हिज क्रेडिट. म्हणजे त्यांचं एवढं लिखाण काम आहे. ही ऑल्सो रोट हिज मेमायर माय डेज 1975. 1975 मध्ये त्यांनी माय डेज हा त्यांचा एक संग्रह लिहिलेला आहे. नारायण क्रिएटेड द इमॅजिनरी टाउन ऑफ मालगुडी. मालगुडी डेज संदर्भात आपण ऐकलेलं असेल तर त्या ज्या स्टोरीज आहेत त्या आर के नारायण यांनी लिहिलेल्या आहेत. वेअर रिअलिस्टिक कॅरेक्टर्स इन अ टिपिकली इंडियन सेटिंग लिव्ड अमिड अनप्रेडिक्टेबल इव्हेंट्स. ज्याच्यामध्ये त्यांनी असे कॅरेक्टर, जिवंत कॅरेक्टर संदर्भात माहिती दिलेली आहे की वाचताना जणू माणसाला वाटते की आता ह्या कॅरेक्टर आपण जगत आहोत. याप्रमाणे त्यांचं लिखाण आहे. His stories are grounded in compassionate humanism and celebrated the humor and energy of ordinary life. म्हणजे सामान्य माणसाचं जे जीवन आहे त्याच्यामध्ये जे येणारे प्रसंग आहेत तर ते वेगवेगळे अँगल्स त्यांनी याच्यामध्ये दाखवलेले आहेत. स्टोरीज आर कॅरेक्टराइज बाय सिम्पल स्टाईल अँड सबटल ह्युमर. ह्युमर म्हणजेच काय की थोडंसं विनोद, थोडंसं कॉमेडी असणं, थोडंसं त्याच्यामध्ये ट्विस्ट असणं, डिफरंट काइंड ऑफ इफेक्ट्स त्यांच्या स्टोरीज मधनं आपल्याला पाहायला मिळतात. नारायण वॉज इंट्रोड्यूस टू अमेरिकन रीडर. अमेरिकेमध्ये त्यांची ओळख कशी झाली? 1952 मध्ये मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटी प्रेसद्वारे त्यांची ओळख अमेरिकेमध्ये झाली. दिस इन्क्लूड स्वामी अँड फ्रेंड्स, द बॅचलर ऑफ आर्ट्स 1937, द डार्क रूम 1938, अँड ॲस्ट्रोलॉजर्स डे and other stories 1947, Mr. Sampath 1949, The Financial Expert 1954, Waiting for the Mahatma 1955, The Guide 1958 and many other books त्यांनी लिहिलेले आहेत. यांच्या थ्रू त्यांची ओळख अमेरिकन रीडर्सला झालेली आहे. हिज नॉवेल द गाईड, हे जे द गाईड नावाचं नॉवेल आहे याच्यामुळे त्यांना द साहित्य अकॅडमी अवॉर्ड 1961 मध्ये मिळाला. द मोस्ट कविटेड लिटररी ऑनर इन इंडिया. हिज रायटिंग इज डिस्टिंग्विश्ड बाय ह्युमर अँड अनऑफेंडिंग आयर्नी, अ युनिक इंडियननेस अँड सिम्प्लिसिटी विच इज utterly charming and authentic. Narayan typically portrays the peculiarities of human relationship and the ironies of Indian daily life. माणसाच्या जीवनातले वेगवेगळे अंतरंग त्यांनी त्यांच्या स्टोरीमधून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. His style is graceful, marked by genial humor, elegance and simplicity. साधेपणाने पण खूप छान अशा त्यांच्या ह्या स्टोरीज त्यांनी लिहिलेल्या आहेत. सो आपण पाहूयात. त्याच्यातलाच एक स्टोरीचा पार्ट आहे तो अन ॲस्ट्रोलॉजर्स डे. ओके, म्हणजेच तुम्हाला माहिती आहे ॲस्ट्रॉलॉजी म्हणजेच भविष्य, राईट? ॲस्ट्रोलॉजर म्हणजे कोण? भविष्य बघणारा म्हणजे ज्योतिषी. अँड ॲस्ट्रोलॉजर्स डे म्हणजे ज्योतिषाचा आयुष्यातला एक दिवस त्यांनी इथे रेखाटलेला आहे. तो आपण या स्टोरी मधनं शिकणार आहोत, या लेसन मधून आपण शिकणार आहोत. इकडे वोकॅबलरी आहे. प्रत्येक शब्दाचा मी तुम्हाला मराठीतून अर्थ समजावून सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं जाईल. सो लेट स्टार्ट. पंक्च्युअली म्हणजेच काय? वेळेप्रमाणे, वेळेनुसार. ॲट मिड डे ही ओपन हिज बॅग अँड स्प्रेड आउट हिज प्रोफेशनल इक्विपमेंट. मिड डे म्हणजेच दिवसाच्या मध्यान्नावर, म्हणजे दुपार आणि सकाळच्या मधला जो वेळ असतो. तर दुपार चालू होणे आणि सकाळ संपणे याचा जो मिड टाइम आहे त्याला मिड डे म्हणतात. वेळेप्रमाणे पंक्च्युअली ॲट मिड डे ही ओपन हिज बॅग अँड स्प्रेड आउट हिज प्रोफेशनल इक्विपमेंट. स्प्रेड म्हणजे पसरणे. त्याने त्याची बॅग खोलली, त्याच्यातले जे त्याचे व्यावसायिक उपकरणे होती ती त्यांनी बाहेर काढली. मग त्याच्यामध्ये काय काय होतं? विच कन्सिस्टेड, काय काय होतं की डझन कावरी शेल्स. इकडे पहा, कावरी म्हणजे सी अॅनिमल, जी कवडी असते. कवड्या आपण जे खेळतो चल्लसाट वगैरे, तर त्या कवड्याचा जे शेल्स आहेत तर त्याच्या बॅगेमध्ये डझनभर कवड्या होत्या. स्क्वेअर पीस ऑफ क्लोथ विथ ऑब्स्क्युअर मिस्टिक चार्ट्स ऑन इट. इकडे पहा, ऑब्स्क्युअर म्हणजे डिफिकल्ट टू अंडरस्टँड, म्हणजे समजण्यासाठी अवघड. मायस्टिक म्हणजे समथिंग दॅट रिलेट्स टू सुपरनॅचरल पॉवर्स अँड इज नॉट इझिली अंडरस्टूड. म्हणजेच काय की रहस्यमयी.
न उलगडणारं. म्हणजेच काय की त्याच्याकडे एक चौकोनी कपडा होता, त्याच्यावरती असं काहीतरी चार्ट म्हणजे आखणी केलेली होती की ती रहस्यमयी होती, न समजण्यासारखी. अ नोटबुक एक वही होती अँड अ बंडल ऑफ पल्मायरा रायटिंग. पल्मायरा म्हणजेच काय, अ काइंड ऑफ पाम. जुन्या काळामध्ये पाम वृक्ष जो होता त्याची जी साल होती त्या सालीवरती लिखाणकाम व्हायचं. तर त्याच्या ज्या साली होत्या तर त्याचं त्याच्याकडे बंडल होता. हिज फोरहेड वॉज रॅस्प्लिडंट विथ सॅक्रेड ऍश अँड वर्मिलियन. आता रॅस्प्लिडंटचा अर्थ इकडे आहे. रॅस्प्लिडंट म्हणजे काय, ब्राईट डॅझलिंग अँड इम्प्रेसिव्ह म्हणजे तेजस्वी प्रकाशमय जो आकर्षित करतो. फोरहेड म्हणजे कपाळ. हिज फोरहेड वॉज रेस्प्लिडंट विथ सॅक्रेड ऍश म्हणजेच काय, राख. अँड वर्मिलियन म्हणजेच काय तर सिंदूर म्हणतात त्याला, ठीक आहे. किंवा आपण असं म्हणूया की गुलाल, रेड कलरचा. तर त्याच्या कपाळावर राख आणि सिंदूर फासलेला होता. अँड हिज आईज स्पार्कल विथ अ शार्प ॲबनॉर्मल ग्लीम. आणि त्याच्या डोळ्यांमध्ये एक वेगळ्याच प्रकारचा तेज होतं, विच वॉज रिअली अन आउटकम ऑफ अ कॉन्टिन्युअल सर्चिंग लुक फॉर कस्टमर्स. म्हणजे कस्टमरला आकर्षित करण्यासाठी त्याच्यामध्ये ते एक आलेला एक वेगळाच प्रभाव होता. बट विच इज सिम्पल क्लायंट्स टूक टू बी अ प्रॉफेटिक लाईट अँड फेल्ट कम्फर्टेड. परंतु समोरचा जो त्याचा ग्राहक होता त्याला त्याच्या डोळ्यातलं ते आकर्षण असं वाटायचं पाहून की हा कोणीतरी खूप मोठा ज्योतिष आहे. द पॉवर took to be a prophetic light and felt comforted. The power of his eyes was considerably enhanced by their position placed as they were between the painted forehead and the dark whisker which streamed down his cheeks. आता इथे बघा, एनहान्स अर्थ काय आहे की इन्क्रीज, वाढ होणे. कशात वाढ झाली होती की त्याच्या डोळ्यातलं जे तेज होतं ते कशामुळे त्याला अजून अट्रॅक्टिव्हनेस कशामुळे येत होता, तर त्याचं जे कपाळ होतं, फोरहेड पेंटेड म्हणजे ज्याच्यावर राख आणि तो जो गुलाल आहे, जो काही सिंदूर आहे, तो जो फासलेला त्याचं कपाळ होतं भरलेलं पूर्ण. आणि त्याची जी दाढी होती, विस्कर म्हणजे दाढी, डार्क विस्कर म्हणजेच घनदाट त्याची जी दाढी होती मोठी, तर ती त्याच्या चिक्स म्हणजे गालाभोवती पसरलेली होती. म्हणजे खाली दाढीला तुम्ही इमॅजिन करू शकता, दाढीला असणारे केस आणि वरती कपाळ भरलेलं आणि त्याच्यामध्ये ते चमकणारे डोळे, असं त्याचं एक थोडक्यात वर्णन इथे लेखकाने केलेलं आहे. इवन अ हाफ विट साईज वुड स्पार्कल इन सच अ सेटिंग. इवन अ हाफ विट म्हणजेच काय, जे अर्धबुद्धी लोक असतात ते लगेच आकर्षित होतील याप्रमाणे त्याचं ते कॅरेक्टर तिथे होतं. टू क्राउन द इफेक्ट ही वाउंड टू क्राउन द इफेक्ट म्हणजे अजून प्रभाव पाडण्यासाठी ही वाउंड म्हणजे त्याने काय गुंडाळलेलं होतं, सॅफ्रन कलर्ड टर्बन अराउंड हिज हेड. सॅफ्रन कलर्ड टर्बन म्हणजे सॅफ्रन म्हणजे केशरी कलरचा, टर्बन म्हणजेच काय तर पगडी त्याने डोक्याभोवती गुंडाळलेली होती. दिस कलर स्कीम नेव्हर फेल्ड. आणि हा जो कलर आहे त्याचा, तर हा कधीच फेल झालेला नाही, त्याचा त्याला उपयोगच झाला होता. पीपल वर अट्रॅक्टेड टू हिम ऍज बीज आर अट्रॅक्टेड टू कॉस्मॉस ऑर ढालिया स्टार्क्स. लेखकाने वर्णन कसं केलंय पहा, की लोक त्याच्याकडे असे आकर्षित व्हायचे, अट्रॅक्टेड टू हिम आकर्षित होणे. बीज म्हणजे मधुमाशी, आपली जी मधमाशी जी असते ती जशी कॉस्मॉस आणि डालियाच्या झाडाच्या फांद्यांकडे आकर्षित होते, स्टॉक्स म्हणजे फांदी, त्याप्रमाणे लोक त्याच्याकडे आकर्षित व्हायचे. ही सॅट अंडर द बाउज ऑफ अ स्प्रेडिंग टॅमरिन ट्री. टॅमरिन म्हणजेच कशाचं झाड, टॅमरिन ट्री म्हणजेच चिंचेचं झाड. तिथे एक भलं मोठं चिंचेचं झाड होतं पसरलेलं, त्याच्या खाली तो बसायचा. विच फ्लॅंक्ड अ पाथ रनिंग थ्रू द टाउन हॉल पार्क. टाउन हॉल पार्कची जी जागा होती त्याच्यामुळे ती पूर्णपणे गजबजलेली वाटायची. इट वॉज अ रिमार्केबल प्लेस इन मेनी वेज. आणि ती जी जागा होती जिथे तो बसतोय, तर ती जागा अजून बऱ्याच बाबतीत नावाजलेली होती. रिमार्केबल म्हणजे अजून बरंच काही त्याच्या बाबतीत सांगण्यातलं आहे, ते पाहूया. अ सर्जिंग क्राऊड वॉज ऑलवेज मुव्हिंग अप अँड डाऊन दिस नॅरो रोड फ्रॉम मॉर्निंग टिल नाईट. म्हणजे सकाळपासून रात्रीपर्यंत तिथे बऱ्याचशा लोकांची ये जा व्हायची. अ व्हरायटी ऑफ ट्रेड्स अँड ऑक्युपेशन्स वॉज रिप्रेझेंटेड ऑल अलॉंग इट्स वे. आणि तिथे बऱ्याच प्रकारचे ट्रेड आणि ऑक्युपेशन म्हणजे व्यवसाय आणि धंदा करणारे लोक तिथे बसायचे, वेगवेगळे ज्यांचे बिझनेस असतील ते. त्याच्यामध्ये कोण कोण होतं, तर मेडिसिन सेलर औषध विक्रेते, सेलर्स ऑफ स्टोलन हार्डवेअर अँड जंक. इथे लक्षात घ्या, स्टोलन म्हणजे चोरी, हार्डवेअर हार्डवेअरचा चोरीचा माल, आणि जंक म्हणजेच काय, कबाड. जे कबाडखाना आहे जो चोरलेला माल आहे हार्डवेअरचा, त्याचे विक्रेते पण तिथं होते. म्युझिशियन्स म्हणजे जादूगार लोक होते. अँड एबो ऑल अजून बऱ्याच प्रकारचे. अँड ऑक्शनर ऑफ चीप क्लोथ म्हणजे सोप्या दरा म्हणजे स्वस्त दरामध्ये कपडे विकणारे. हु क्रिएटेड इनफ डीन ऑल डे टू अट्रॅक्ट द होल टाउन. म्हणजे ते लोक अशा प्रकारे लोकांना म्हणजे इतके लोक तिथं होते वेगवेगळ्या प्रकारचे, की त्याच्यामुळे बरेच कस्टमर तिथे दिवसभर ये जा करायचे. नेक्स्ट टू हिम इन वॉसिफर्सनेस. आता इथे बघा, वॉसिफर्सनेस म्हणजे बिंग लाऊड अँड नॉइजी म्हणजे गोंधळ आणि गडबड गोंधळ असलेला भाग. केम अ वेंडर ऑफ फ्राईड ग्राउंडनट म्हणजे खूप जास्त गोंधळ करणारा तिथे एक व्यक्ती होता, तो होता
जो फ्राईड ग्राउंडनट, ग्राउंडनट म्हणजेच भुईमुगाची जी शेंग असते त्याला ग्राउंडनट म्हणतात. फ्राईड म्हणजेच ग्राउंडनट भाजणारा तो माणूस होता. हु गेव हिज वेअर अ फॅन्सी नेम इच डे, म्हणजे तो काय करायचा की त्याच्या जो ठेला होता, त्याचं जे ते टपरी होती त्याला तो वेगवेगळ्या प्रकारची नावं द्यायचा. कॉलिंग इट बॉम्बे आईस्क्रीम वन डे, एक दिवस तो म्हणायचा बॉम्बे आईस्क्रीम आहे, दुसऱ्या दिवशी म्हणायचा अँड ऑन द नेक्स्ट दिल्ली आल्मंड, दिल्लीचे आल्मंड्स आहेत, अँड ऑन थर्ड राजस डेलिकसी, डेलिकसी म्हणजेच काय की राजाचं पकवान, अँड सो फॉर्थ. या प्रकारे वेगवेगळ्या नावांचा उल्लेख करून तो त्याचा मार्केटिंग करायचा, ज्याच्यामुळे पीपल फ्लॉक टू हिम, आणि लोकांचा घोळकाच्या घोळका त्याच्याकडे आकर्षित व्हायचा. अ कन्सिडरेबल पोर्शन ऑफ दिस क्राउड dallied before the astrologer too. The astrologer transacted his business by the light of a flare which crackled and smoked up above the groundnut heap nearby. आता एका ओळीचा अर्थ लक्षात घेऊया. अ कन्सिडरेबल पोर्शन ऑफ दिस क्राउड डाल्ड बिफोर द ऍस्ट्रॉलॉजर टू. आता इथे बघा डायलचा अर्थ काय होतोय, वेस्टेड टाइम जस्ट हँगिंग अराउंड, म्हणजे उगीच त्या घोळक्यामध्ये असे पण काही लोक होते ते फक्त बघण्यासाठी टाइमपास साठी तिथे यायचे. द ऍस्ट्रॉलॉजर ट्रान्झॅक्टेड हिज बिझनेस बाय द लाईट ऑफ अ फ्लेअर विच क्रॅकल्ड, परंतु त्याच्यामध्ये ह्या ज्योतिषाचा धंदा कसा व्हायचा की त्याच्याकडे काही लाकडं होती तो ती जाळायचा, त्या क्रॅकल जाळणे, आणि त्याच्यातनं जो धूर निघायचा तो कुठून जायचा, तो जो विक्रेता होता शेंगा विकणारा त्याच्या डोक्यावरून तो धूर जायचा. हाफ द एन्चantment, आता इथे बघा एन्चantment म्हणजेच काय, मॅजिकल इफेक्ट ऑफ चार्म, म्हणजेच काहीतरी वेगळाच असा परिणाम. हाफ द एन्चantment ऑफ द प्लेस वॉज ड्यू टू द फॅक्ट दॅट इट डिड नॉट हॅव द बेनिफिट ऑफ म्युनिसिपल लाइटिंग. तिथला एक वेगळा पार्ट असा होता की तिथे म्युनिसिपल वाल्यांनी म्हणजे जी नगरपालिका आहे त्यांनी तिथे प्रकाशाची व्यवस्थाच केलेली नव्हती. द प्लेस वॉज लिट अप बाय शॉप लाईट, जर तिथे उजेडच नव्हता, दिवसभर चालायचं पण संध्याकाळच्या वेळेत तिथे काय व्हायचं की तिथे काही छोटे मोठे शॉप होते त्यांच्या ज्या लाईट्स आहेत, परत वन ऑर टू हॅड हिझिंग गॅस लाईट्स, काही जणांकडे गॅसवर चालणाऱ्या लाईट्स होत्या. सम हॅड नेक्ड फ्लेअर्स स्टक ऑन पोल्स, काहींकडे ते जे आपण म्हणतो की मशाली, उघड्या मशाली ज्या असतात, नेक्ट म्हणजे उघड्या मशाली ते बांबूवर बांधायचे जाळून त्याच्या उजेडामध्ये आपला व्यवसाय करायचे. सम वर लिट अप बाय ओल्ड सायकल लॅम्प्स, काहींकडे जुन्या सायकलवरचे लॅम्प्स होते. अँड वन ऑर टू, त्यापैकी एक दोन असे होते लाईक द ऍस्ट्रॉलॉजर, आपल्या ज्योतिषासारखे, मॅनेज्ड विदाउट लाईट्स ऑफ देअर ओन, ज्यांच्याकडे प्रकाशाचा कोणताही सोर्स नव्हता परंतु इतरांच्या दुकानावर लावलेला किंवा गाड्यांवर लावलेला जो प्रकाश होता त्याच्या झोतामध्ये म्हणजे त्या लाईट्स मध्ये ते स्वतःचं काम करायचे. इट वॉज अ बी वाइल्डरिंग क्रिस क्रॉस ऑफ लाईट रेज अँड मुव्हिंग शॅडोज. बी वाइल्डरिंग म्हणजे कन्फ्युजिंग बॅफलिंग, म्हणजे हा जरा गोंधळून टाकणारा आणि लोकांना फसवणारा जो पार्ट होता ज्योतिषाचा, तो याच्यामध्ये स्वतःचं काम करून निघायचा. आता इथे पहा पुढचा पार्ट आपण घेऊया. दिस सुटेड द एस्ट्रॉलॉजर व्हेरी वेल, आणि हे त्या एस्ट्रॉलॉजरला खूप चांगल्या प्रकारे जमत होतं. फॉर द सिम्पल रिझन दॅट ही हॅड नॉट इन द लिस्ट इंटेंटेड टू बी अन एस्ट्रॉलॉजर वेन ही बिगॅन लाईफ. परंतु इथे लेखकाने काय म्हटलंय की जेव्हा त्याने त्याच्या आयुष्याची सुरुवात केली, वेन ही बिगॅन लाईफ, जेव्हा त्याने सुरुवात केली तेव्हा त्यांना ऍस्ट्रॉलॉजर व्हायचं नव्हतं. मग त्याला काय व्हायचं होतं ती आता आपण ऍस्ट्रॉलॉजीची स्टोरी थोडक्यात पाहणार आहोत. अँड ही न्यू नो मोर ऑफ व्हॉट वॉज गोइंग टू हॅपन, आणि त्याला माहित नव्हते की पुढच्या क्षणाला काय होणार आहे दुसऱ्यांसोबत, टू अदर्स, दॅन ही न्यू व्हॉट वॉज गोइंग टू हॅपन टू हिमसेल्फ नेक्स्ट मिनिट, म्हणजे ज्याला स्वतःच्या लाईफ मध्ये पुढच्या 5 मिनिटात काय होणार आहे हे माहित नव्हतं, तो दुसऱ्यांचं भविष्य कसं सांगणार, म्हणजेच काय तर तो भोंदू होता थोडक्यामध्ये. ही वॉज ॲज मच ॲज स्ट्रेंजर टू द स्टार्स ॲज वर हिज इनोसन्स कस्टमर, म्हणजे त्याला ग्रह ताऱ्यांचं नक्षत्रांचं काही नॉलेज नव्हतं. ज्याप्रमाणे येणारा कस्टमर हा विदाऊट नॉलेज त्याच्याकडे यायचा त्याप्रमाणे यालाही काही नॉलेज नव्हतं, परंतु त्याचा व्यवसाय कसा चालायचा. एट ही सेड थिंग्स विच प्लीज अँड ॲस्ट्रॉनाइश एव्हरीवन, तरी सुद्धा एट म्हणजे तरी पण तो अशा काही गोष्टी सांगायचा ज्याच्यामुळे लोक त्याच्याकडे आकर्षिले जात होते. प्लीज म्हणजे लोकांना असं शांत वाटायचं, आणि ॲस्टोनिश म्हणजे समस्याचं समाधान मिळाल्यासारखं वाटायचं. दॅट वॉज मोर अ मॅटर ऑफ स्टडी, परंतु हे सगळं कशामुळे होत होतं, त्याचा जो अभ्यास होता, तर ज्योतिषाचा जो अभ्यास होता, प्रॅक्टिस, त्याची जी प्रॅक्टिस होती एवढ्या वर्षांची मेहनत, अँड श्रीवड ग्रेस वर्क. इथे बघा श्रीवड म्हणजे काय, गुड ऍट जजिंग पीपल, क्लेवर म्हणजे लोकांच्या मनात काय चाललंय हे जाणून घ्यायचं, त्याचं जे गेस वर्क होतं तर त्याचा चांगल्या प्रकारे त्याने अभ्यास केला होता. ऑल द सेम इट वॉज ॲज मच ॲज ऑनेस्ट मॅन्स लेबर ॲज एनी अदर, म्हणजे इतरांप्रमाणे इतर जी लोक असतात जी दिवसभर आपलं काम करतात, अँड ही डिझर्व द वेजेस ही कॅरेड होम ॲट द एंड ऑफ द डे, जी दिवसभर काम करून जे पैसे कमवतात त्याप्रमाणेच हा पण काय करत होता की आपलं काम करायचं आणि दिवसभर जे पैसे कमवले तो घेऊन घरी जायचा संध्याकाळचा. इथे काय दिलं, इफ द एस्ट्रॉलॉजर हॅड स्टेड इन द विलेज देन ही वुड हॅव कॅरीड ऑन. ठीक आहे, आता जर तो गावात राहिला असता तर तो कसा राहिला असता इथे पाहूया पुढच्या पॅरेग्राफ मध्ये.
ही हॅड लेफ्ट हिज विलेज विदाउट एनी प्रिव्हियस थॉट ऑर प्लॅन. त्याने काहीही प्लॅनिंग न करता आपलं गाव सोडलं होतं. हॅड लेफ्ट म्हणजे सोडून जाणे. इफ ही हॅड कंटिन्यूड देअर ही वुड हॅव केम ऑन द वर्क ऑफ हिज फोर फादर्स. आता फोर फादर्स म्हणजे पिढ्याने पिढ्या चालत आलेलं काम. आता इथे प्रश्न इथं आपल्याला होता, इफ द एस्ट्रोलॉजर हॅड स्टेड इन द विलेज देन ही वुड हॅव कॅरीड ऑन. जर तो गावात राहिला असता त्याने काय केलं असतं. याचा आन्सर आहे, इफ ही हॅड कंटिन्यूड टू स्टे इन हिज विलेज ही वुड हॅव केम ऑन द वर्क ऑफ हिज फोर फादर्स. त्याचा पिढ्यानपिढ्या जो व्यवसाय त्याचे आई वडील त्याचे वडीलधारे करत आले तोच त्याला करावा लागला असता. नेमली म्हणजेच काय तर टिलिंग द लँड. टिलिंग म्हणजेच काय जोतणे. लँड म्हणजे जमीन, म्हणजे जमीन कसणे. लिव्हिंग म्हणजे राहणे, मॅरिंग लग्न करणे. अँड रेपनिंग इन हिज कॉर्नफिल्ड अँड अँसेस्ट्रल होम. आणि तिथल्याच एका शेतातल्या घरात राहणे आणि मक्याचं शेत करणे. ह्याच गोष्टी त्याच्या लाईफमध्ये घडल्या असत्या. परंतु दॅट वॉज नॉट टू बी. हे घडणार नव्हतं. मग काय घडणार होतं तर ही हॅड टू लिव्ह होम विदाउट टेलिंग एनीवन. त्याला कोणालाच न सांगता घर सोडावं लागलं. कारण काय की अँड ही कुड नॉट रेस्ट टिल द लेफ्ट इट बिहाइंड अ कपल ऑफ 100 miles. आणि त्याने जेव्हा घर सोडलं तर तो जवळजवळ 300-400 मैल घरापासून स्वतःच्या लांब आला होता. टू अ विलेजर इट इज अ ग्रेट डील. म्हणजे एखाद्या खेड्यातल्या व्यक्तीसाठी ही खूप मोठी गोष्ट असते. ॲज इफ अन ओशन फ्लोड बिटवीन. लेखकाने वर्णन कसं केलंय, आपल्या घरापासून जर कोणी खेड्यातला एखादी व्यक्ती ती खूप काही मैलोमैल 300-400 मैल दूर आलाय तर त्याला असं वाटतं की ते अंतर म्हणजे जणू काही एखाद्या समुद्रासारखं अंतर आहे. याप्रमाणे आणि त्याने परत गेलाच नाही त्याच्या गावी. त्याने जो पुढे आला तो तिथेच सेटल झाला. ठीक आहे. आता इथे आपण पाहूया, ही हॅड वर्किंग अनालिसिस ऑफ मॅनकाइंड ट्रबल्स. त्याच्यानंतर त्याने जो ज्योतिषाचा व्यवसाय सुरुवात केला तो कसा केला. ही हॅड अ वर्किंग अनालिसिस ऑफ मॅनकाइंड ट्रबल. त्याने लोकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न म्हणजे अभ्यास चालू केला. म्हणजे लोकांना काय समस्या असतात, मॅरेज लग्नासंदर्भात, मनी म्हणजे पैसा, अँड द टँगल्स ऑफ ह्युमन टाईज. आणि मनुष्याच्या आयुष्यातले वेगवेगळे जे टँगल्स असतात, अँगल्स असतात ते त्याने समजून घेण्याचा अभ्यास चालू केला. लॉंग प्रॅक्टिस हॅड शार्पन हिज परसेप्शन. लॉंग प्रॅक्टिस म्हणजे खूप काळ त्याने अभ्यास केला. हॅड शार्पन म्हणजेच त्याचं जे नॉलेज होतं ते खूप वाढलं. हिज परसेप्शन. परसेप्शन म्हणजे अंदाज लावण्याचं जो त्याचं नॉलेज होतं ते वाढलं. विदिन 5 minutes ही अंडरस्टूड व्हॉट वॉज रॉंग. आणि त्याच्यामुळे 5 मिनिटाच्या आत त्याला समजायचं की समोरच्या माणसाची समस्या काय आहे. इथे एक प्रश्न आलाय, द ऍस्ट्रोलॉजर कुड अंडरस्टँड द प्रॉब्लेम इन 5 minutes अँड हाऊ. याचा आन्सर आहे, ही हॅड अ वर्किंग अनालिसिस ऑफ मॅनकाइंड ट्रबल्स, मॅरेज, मनी अँड द टँगल ऑफ ह्युमन टाईज, अँड लॉंग डिस्टन्स प्रॅक्टिस हॅज शार्पन हिज परसेप्शन. दॅट इज वाय विदिन अ 5 minutes ही अंडरस्टूड व्हॉट वॉज रॉंग. ठीक आहे. याचा आन्सर तुम्हाला इथे मिळालेला आहे. आता आपण बघूयात पाईचा अर्थ काय होत आहे. ही चार्ज 3 पाईज पर क्वेश्चन. म्हणजे तो प्रत्येक प्रश्नाला 3 पाई चार्ज करायचा. आता त्या काळामध्ये पाई आणा याप्रमाणे करन्सी होती आणि आता जसं आपल्याकडे रुपया आहे म्हणजे त्याप्रमाणे तो काय करायचा, एका प्रश्नाला 3 पाई घ्यायचा. ठीक आहे. नेव्हर ओपन हिज माउथ टिल द अदर हॅड स्पोकन फॉर ॲटलीस्ट 10 minutes. आणि तोपर्यंत तो शांत बसायचा ऍस्ट्रोलॉजर ज्योतिष, जोपर्यंत समोरचा व्यक्ती 10 मिनिटं तरी बोलून शांत बसत नाही. विच प्रोव्हाइडेड हिम इनफ स्टफ फॉर अ डझन आन्सर अँड ऍडवाइसेस. इनफ म्हणजे पुरेशा प्रमाणात त्याला स्टफ म्हणजे माहिती मिळायची की ज्याच्यातून त्याला त्या समोरच्या प्रश्नांचं उत्तर द्यायला बरेच क्लू सापडायचे. ठीक आहे. वेन ही टोल्ड द पर्सन बिफोर हिम. जेव्हा तो त्याच्या समोरच्या माणसाला बोलायचा, कसं बोलायचा, गेझिंग ॲट हिज आर्म. गेझिंग म्हणजे पाहणे. त्याचा पाल म्हणजेच तळहात. तळहात घ्यायचा आणि तो त्याचा तळहात प्रकाशाच्या ह्याच्यात पाहायचा, म्हणजे जवळ घेऊन पाहणे. गेझिंग म्हणजे खेचून पाहणे. इन मेनी वेज यू आर नॉट गेटिंग द फुलेस्ट रिझल्ट फॉर युअर एफर्ट्स. त्याचं पहिलं वाक्य काय असायचं की तू खूप कष्ट करतोस, तू खूप प्रयत्न करतो, पण तुला त्याचं हवं तसं फळ मिळत नाही. 9 out of 10 वर डिस्पोज टू ऍग्री विथ हिम. आणि 10 पैकी 9 लोक तर ह्या एका सेंटेन्सने म्हणजेच त्यांना कन्फर्म वाटायचं की ह्या खूप मोठा आणि नावाजलेला ज्योतिष आहे. और ही क्वेश्चन, पुढचा प्रश्न तो विचारायचा, इज देअर एनी वुमन इन युअर फॅमिली, मे बी इव्हन अ डिस्टंट रिलेटिव्ह, हु इज नॉट वेल डिस्पोज टुवर्ड्स यू. म्हणजे तुमच्या घरामध्ये अशी, तुमच्या फॅमिलीमध्ये, कुटुंबामध्ये अशी कोणीतरी स्त्री आहे की जिला तुमचं चांगलं झालेलं बघवत नाही. और ही गेव अन अनालिसिस ऑफ कॅरेक्टर. किंवा मग तो काय करायचा, म्हणजे याच्या जे ट्रिक होत्या, एकतर तो हे सेंटेन्स बोलायचा की तुमच्या लाईफमध्ये तुम्ही खूप प्रयत्न करता, इन मेनी वेज यू आर नॉट गेटिंग द फुलेस्ट रिझल्ट फॉर युअर एफर्ट. तुम्हाला मेहनतीचं फळ मिळत नाही. या एका शब्दाने या एका वाक्याने 10 पैकी 9 लोकांना त्याच्यावर विश्वास व्हायचा. सेकंड काय करायचा, तो दुसरा प्रश्न त्याचा असायचा की इज देअर एनी वुमन इन युअर फॅमिली, मे बी इव्हन अ डिस्टंट रिलेटिव्ह,
हु इज नॉट वेल डिस्पोज टुवर्ड्स यू, म्हणजे दुसरं वाक्य असायचं तुमच्या फॅमिलीमध्ये अशी कोणीतरी एक बाई आहे की जिला तुमचं चांगलं बघवत नाही. ऑर ही गेव अन अनालिसिस ऑफ कॅरेक्टर, किंवा मग तो त्या व्यक्तीचं स्वतःचं वर्णन त्याला सांगायचा की मोस्ट ऑफ युअर ट्रबल्स आर ड्यू टू युअर नेचर, की तुमच्या स्वभावामुळे तुमच्या आयुष्यामध्ये हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत. ट्रबल्स म्हणजे समस्या. हाऊ कॅन यू बी अदरवाईज विथ सॅटर्न वेअर इज, नाहीतर तुमच्या राशीमध्ये सॅटर्न म्हणजे शनिग्रह का येऊन बसला असता. याप्रमाणे तो त्या समोरच्या माणसाला बोलायचा. यू हॅव अन इम्पेटियस नेचर अँड अ रफ एक्सटेरियर. इथे पहा, इम्पेटियस म्हणजे इम्पल्सिव्ह म्हणजे चंचल मन आहे तुमचं, आणि तुमचा चेहरा पण खूप त्याच्यामुळे खराब वाटतो. दिस एंडियर्ड हिम टू देअर हर्ट्स इमिडिएटली. एंडियर्ड म्हणजे मेड लाईकलेबल, म्हणजे याच्यामुळे समोरच्याच्या मनात त्याच्या बरोबर तो बरोबर सांगतोय ही एक जाणीव लगेच तयार व्हायची. फॉर इवन द माइल्डेस्ट ऑफ अस लव्ह टू थिंक दॅट ही हॅज अ फॉरवर्डिंग एक्सटिरियर, म्हणजे वरती जे काही प्रश्न तो ज्योतिष विचारायचा लोकांना, त्याच्यामधला आपल्याला जरी त्याने कोणता जरी प्रश्न विचारला तरी आपण सुद्धा सहजपणे या गोष्टीवर म्हणजे विश्वास ठेवून जातो, असं इथे लेखकांना म्हणायचंय. ओके, नेक्स्ट पॅरेग्राफ मध्ये पाहूया. द नट्स वेंडर म्हणजे तो शेंगा विकणारा जो माणूस आहे. ब्ल्यू आउट इज फ्लेअर. ब्ल्यू आउट म्हणजे काय की विझवणे. फ्लेअर म्हणजेच काय, जी आग त्याने लावलेली होती शेंगा पेटवण्यासाठी ती त्याने विझवली. अँड रोज टू गो होम, आणि तो घरी जाण्यासाठी निघाला. दिस वॉज अ सिग्नल फॉर द एस्ट्रोलॉजर टू बंडल अप टू, म्हणजे हा एक सिग्नल होता, इशारा होता की एस्ट्रोलॉजर साठी की आता आपली सुद्धा घरी जाण्याची वेळ झालेली आहे. सिन्स कधीपर्यंत, इट लेफ्ट हिम इन डार्कनेस एक्सेप्ट फॉर अ लिटल शाफ्ट ऑफ ग्रीन लाईट. एस्ट्रोलॉजर जो आहे ज्योतिष तिथे तोपर्यंत बसायचा जोपर्यंत तिथे एक हिरव्या कलरचा प्रकाश किरण आहे तो येऊन जमिनीवर पडत नाही. विच स्ट्रेड इन फ्रॉम समवेअर, कुठून तरी येऊन तिथे जमिनीवर पडायचा. अँड टच द ग्राउंड बिफोर हिम, ठीक आहे, त्याच्या समोरच्या जमिनीवर येऊन तो प्रकाश किरण पडला, हिरव्या कलरची लाईट तिथे चमकली का तो निघून उठून जायचा. ही पिक्ड अप हिज कावरी शेल्स अँड paraphernalia and was putting them back into his bag when the green shaft of light was blotted out. आता इथे लक्षात घ्या, पॅराफेनालिया म्हणजेच अ लार्ज नंबर ऑफ स्मॉल आर्टिकल्स यूज इन अ पर्टिक्युलर ऍक्टिव्हिटी ऑफ पर्सनल पोझिशन, म्हणजे त्याच्याकडच्या ज्या इतर वस्तू होत्या ज्या आपण अगोदर पाहिल्या, नोटबुक असेल किंवा पाल्मायरा रायटिंगचा जो बंडल असेल, अदर त्याच्या व्यतिरिक्त त्याच्याकडे जो चौकोनी कपडा होता, ठीक आहे, अँड त्याचं जे कावरी शेल्स आहेत, कावरी शेल्स म्हणजेच काय, कवड्या, तो सगळ्या त्याने त्याचं सगळं स्टफ म्हणजे सामान त्याने घेतलं आणि तो बॅगेमध्ये टाकलं आणि तो निघायला तयार झाला. ही लुक्ड अप अँड सॉ अ मॅन स्टँडिंग बिफोर हिम, पण तेवढ्यातच त्याच्या समोर एक माणूस येऊन उभा राहिला. आणि लुक्ड अप म्हणजे त्याने वरती बघितलं ज्योतिषाने की एक माणूस त्याच्या समोर उभा राहिलाय. ही सेन्स्ड पॉसिबल क्लायंट अँड सेड, आता ज्योतिषाला वाटलं हा कोणीतरी कस्टमर दिसतोय, म्हणून तो लगेच बोलला, यू लुक सो केअर वॉन, इट विल डू यू गुड टू सिट डाऊन फॉर अ व्हाईल अँड चॅट विथ मी. तुझ्याकडे बघून असं वाटतंय की तू खूप काळजीत आहेस, आणि तू जर माझ्याजवळ थोडा वेळ बसला तर तुझ्या प्रश्नांचं मी उत्तर तुला देईल, तुला बरं वाटेल. द अदर ग्रम्बल्ड सम रिप्लाय वॅग्युली, आता दुसरा जो आहे तो मनातच काहीतरी पुटपुटला. द ऍस्ट्रोलॉजर प्रेस्ड हिज इन्व्हिटेशन, परत ऍस्ट्रोलॉजर बोलला. वेअर अपॉन द अदर थ्रस्ट हिज पाम अंडर हिज नोज सेइंग, तेवढ्यात जेव्हा ऍस्ट्रोलॉजर बोलला, म्हणजे ज्योतिषाचं कामच आहे लोकांना कसं कन्व्हिन्स करायचं, तेवढ्यातच त्या माणसाने काय केला की त्याचा जो हात होता त्याने द अदर थ्रस्ट हिज पाम अंडर हिज नोज, त्याने जोरात त्याचा हात त्याच्या नाकाखाली दाबला स्वतःच्या आणि म्हटला, यू कॉल युअर सेल्फ अन ऑस्ट्रोलॉजर, तू काय स्वतःला ज्योतिषी समजतोस. ओके, आता इथे पहा, स्टोरी इंटरेस्टिंग होत चालली आहे. द एस्ट्रोलॉजर फेल्ट चॅलेंज्ड अँड सेड the astrologer felt challenged and said that it like the others palm towards the green shaft of light. ठीक आहे, म्हणजेच तेव्हा ज्योतिषाला वाटलं की हा मला चॅलेंज करतोय, ठीक आहे, युअर्स इज अ नेचर, आणि तेवढ्यात त्याने त्याचा हात घेतला आणि त्या ग्रीन कलरची जी लाईट होती त्याच्यात बघायला सुरुवात केला, आणि त्याला तो म्हटला, तुझा जो स्वभाव आहे, तेवढ्यात तो माणूस काय म्हटला, ओ स्टॉप दॅट, हे तुझं जे काही बोलणं आहे ना ते थांबव. द अदर सेड, ठीक आहे, टेल मी समथिंग वर्थ वाईल, दुसरं काहीतरी मला सांग जे माझ्या फायद्याचं असेल. आर फ्रेंड फेल्ट पिक्विड, आता ज्योतिषाला कसं वाटलं, पिक्विड म्हणजे इरिटेटेड, अनॉयड ऑर रिझेंटेड, त्याला असं वाटलं की म्हणजे त्याला स्वतःचा अपमान झाल्यासारखं वाटलं की हा माणूस आपल्याला दुर्लक्ष करतोय किंवा आपल्याला काही व्हॅल्यूज देत नाहीये. आय चार्ज ओनली 3 पाईज पर क्वेश्चन, आणि ज्योतिषी म्हणला की मी फक्त 3 पाई घेतो एका प्रश्नाच्या. अँड व्हॉट यू गेट आउट टू बी गुड इनफ फॉर युअर मनी, आणि तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं जी मिळतात ती तुमच्या पैशाची व्हॅल्यू करणारेच असतात. ऍट दिस द अदर विड्र्यू हिज आर्म, तेवढ्यात दुसऱ्याने काय केला, त्याचा जो विड्र्यू म्हणजे काढून घेणे, ज्योतिषाच्या हातातला
त्याचा जो तळहात होता तो त्याने हिसकावून काढून घेतला. टूक आउट अन आणा, त्याने खिशातनं एक आणा काढला. ठीक आहे, मी तुम्हाला सांगितलं की करन्सी आणा आणि पाई ही दोन करन्सी होती. ठीक आहे, त्याने त्याच्या खिशातनं एक आणा काढला अँड फ्लंग इट आउट टू हिम, आणि त्याने त्या ज्योतिषाच्या दिशेने तो फेकला. सेइंग आय हॅव सम क्वेश्चन टू आस्क, आणि त्याला बोलला की माझ्याकडे काही प्रश्न आहेत. इफ आय प्रूव्ह यू आर ब्लफिंग, आणि मी जर प्रूव्ह केलं, सिद्ध केलं की तू ब्लफिंग, ब्लफिंग म्हणजे काय, धोकेबाज आहेस, लोकांना फसवतोस. यू मस्ट रिटर्न दॅट आणा टू मी विथ इंटरेस्ट, तुला मी जो एक आणा तुला देतोय तो मला व्याजासहित परत करावा लागेल. ठीक आहे, ब्लफिंग म्हणजेच काय तर फसवणे. इकडे पहा, इफ यू फाइंड माय आन्सर सॅटिस्फॅक्टरी, इफ यू फाइंड माय आन्सर सॅटिस्फॅक्टरी विल यू देन गिव्ह मी 5 रुपीज. ठीक आहे, मग ज्योतिषी काय म्हटला, त्याच्यावर ज्योतिषी त्याला उत्तर देतो की जर माझं उत्तर तुला बरोबर वाटलं, तू समाधानी झालास, तर तू मला 5 रुपये देशील का. ठीक आहे, त्याच्यात तो माणूस म्हणतो समोरचा, नो, नाही. और विल यू गिव्ह मी 8 आनास, मग त्यावेळेस ज्योतिष परत म्हणतो की जाऊ दे, 5 रुपये नाही, तू मला 8 आणे देतोस का. ऑल राईट प्रोव्हाइडेड यू, म्हणजे त्यांच्यामध्ये डील फिक्स झाली, त्यांचं बोलणं कन्फर्म झालं. प्रोव्हाइडेड म्हणजेच काय, दिले, असं तो समोरचा माणूस म्हणतो, आणि म्हणतो प्रोव्हाइडेड यू गिव्ह मी ट्वाइस ॲज मच इफ यू आर रॉंग. ठीक आहे, सेड द स्ट्रेंजर. दिस पॅक्ट ऑल राईट प्रोव्हाइडेड यू गिव्ह मी ट्वाइस ॲज मच इफ यू आर रॉंग, सेड द स्ट्रेंजर. परंतु तो काय म्हणतो त्या ज्योतिषाला, जर तू चुकीचा ठरला तर मी तुझ्या घशातून माझे पैसे काढून घेईल. दिस पॅक्ट वॉज एक्सेप्टेड आफ्टर लिटल फर्दर आर्ग्युमेंट, म्हणजे त्या दोघांमध्ये तुम्ही थोडंसं झालं, मतभेद झाले, नंतर त्या दोघांची डील ही फायनल झाली. द ॲस्ट्रोलॉजर सेंट अप अ प्रेयर टू हेवन ॲज द अदर लेट अ चिरूट. इथे बघा की हा तो माणूस आहे ज्याला तू भविष्य सांगतोय, आणि हा आपला ॲस्ट्रोलॉजर ज्योतिषी या चित्रामध्ये दाखवलेला आहे. प्रेयर टू हेवन ॲज द अदर लेट अ चिरूट. इथे काय सांगितलंय, द ॲस्ट्रोलॉजर सेंट अप अ प्रेयर ॲट हेवन. ज्योतिषाने वरती बघितलं आणि तो काहीतरी मंत्र पुटपुटायला लागला, आणि तेवढ्यात त्या माणसाने काय केलं की चिरूट काढलं. इथे बघा, चिरूटचा अर्थ आहे सिगरेट. त्याने सिगरेट काढली. द ॲस्ट्रोलॉजर कॉट अ ग्लिम्स ऑफ हिज फेस बाय द मॅच लाईट. त्याने, या माणसाने की सिगरेट पेटवायला आपली माचीस पेटवली, त्या माचीसच्या प्रकाशामध्ये, पेटलेल्या माचीसच्या प्रकाशामध्ये ज्योतिषाला त्याचा चेहरा दिसला. ठीक आहे, देर वॉज अ पॉज ॲज कार्स हुटेड ऑन द रोड, जुटका ड्रायव्हर swore at their horses and the babbles of the crowd agitated the semi darkness of the park. तिथे जो गोंधळ चालला होता, गाड्यांचा आवाज, पक्ष्यांचा, प्राण्यांचा आवाज, माणसांची ये जा, या सगळ्या गोंधळामध्ये ज्योतिष थोडा वेळ एकदम स्तब्ध राहिला. त्याचा चेहरा बघून असं ज्योतिषाला काय वाटलं की तो एकदमच शांत आणि स्तब्ध राहिला. तर आपल्याला त्याचं उत्तर पुढे मिळेल. द अदर सॅट डाऊन, दुसरा खाली बसला. सकिंग हिज चिरोट, पफिंग आउट, तो सिगरेट फुकून पफिंग आउट म्हणजे धूर बाहेर फेकायला लागला. सॅट देअर रुथलेसली, आणि एकदम असा विचित्र तोंड करून फायर असा क्रूर माणसासारखा तो तिथे बसून राहिला. द ॲस्ट्रोलॉजर चिरूट, पफिंग आउट, सॅट देअर रुथलेसली. द ॲस्ट्रोलॉजर फेल्ट व्हेरी अनकम्फर्टेबल, म्हणजे आपल्या ज्योतिषाला खूपच अनकम्फर्टेबल वाटायला लागलं. त्याला असं विचित्र थोडंसं वाटलं. हिअर टेकन युअर आणा बॅक, आणि मग ॲस्ट्रोलॉजरने काय केलं, ज्योतिषाने त्याला म्हटलं, हिअर, हे घे, तुझा आणा तुला परत घे. आय एम नॉट यूज टू सच चॅलेंजेस, मला असल्या चॅलेंजेसची म्हणजेच सवय नाहीये. इट इज लेट फॉर मी टुडे, आणि मला आज घरी जायला उशीर झालाय. ही मेड प्रिपरेशन्स टू बंडल अप, आणि त्याने परत आपलं जे काही सामान आहे ते आवरायला सुरुवात केली. द अदर हेल्ड हिज wrist अँड सेड, wrist म्हणजे मनगट, तर त्या दुसऱ्याने काय केलं, ज्योतिषाचं जे मनगट आहे ते जोरात घट्ट पकडलं. यू कांट गेट आउट ऑफ इट नाऊ, तू आता इथून जाऊ शकत नाही. यू ड्रॅग्ड मी इन व्हाईल आय वॉज पासिंग, तू मला इथे खेचून आणलंस मी इथून जाताना. द ॲस्ट्रोलॉजर शिवर्ड इन हिज ग्रीप, द ॲस्ट्रोलॉजर ज्योतिष, शिवर्ड म्हणजे थरथरणे, इन हिज ग्रीप म्हणजे त्या माणसाने जी मूठ पकडली, म्हणजे त्याचं जो मनगट पकडलं होतं ज्या ग्रीपमध्ये, ग्रीप म्हणजेच काय की पकड, जी घट्ट पकड पकडली होती, त्याच्यामुळे ज्योतिषाला थरथरी सुटली. अँड हिज व्हॉइस, त्याचा आवाज, शुक अँड बिकेम फेंट, एकदम त्याचा आवाज, घसा बसला त्याचा, आणि आवाज एकदम बारीक झाला. लिव्ह मी टुडे, आणि ज्योतिष तेव्हा म्हणाला की मला आज सोडून दे. आय विल स्पीक टू यू टुमॉरो, मी उद्या तुझ्याशी बोलेन. द अदर थ्रस्ट हिज पाल्म अँड इन हिज फेस अँड सेड, तेवढ्यात त्याने त्याचा हात त्याच्या एकदम जवळ नेला ज्योतिषाच्या, आणि ज्योतिषाला म्हटलं, चॅलेंज इज चॅलेंज, तू आता एकदा चॅलेंज घेतले ना, तर चॅलेंज इज चॅलेंज, गो ऑन, पुढे हो, म्हणजे पुढे बोल. द ॲस्ट्रोलॉजर प्रोसिडेड विथ हिज थ्रोट ड्राईंग अप, सुकलेल्या गळ्याने, थ्रोट म्हणजे गळा, ड्राईंग अप सुकलेल्या गळ्याने, त्या ॲस्ट्रोलॉजर म्हणजे ज्योतिषाने पुढे बोलला. देअर इज अ वुमन, जो त्याचा मोस्ट कॉमन जो डायलॉग होता की तुझ्या आयुष्यामध्ये तिथे एक स्त्री आहे. तर तेवढ्यात तो माणूस म्हटला, स्टॉप, थांब.
सेड द अदर, तो दुसरा काय म्हटला त्याला की स्टॉप, काहीच बोलू नको. आय डोंट वॉन्ट टू लाईक दिस, टेल मी व्हेन आय विल बी सक्सीड इन माय प्रेझेंट सर्च ऑर नॉट. म्हणजे तेवढ्यात तो काय म्हटला की मला हे सगळं ऐकायचं नाहीये, असं काहीतरी सांग की मला हे सांग की मी माझ्या आयुष्यामध्ये मी माझं जे एम ठरवलेलं आहे त्याच्यामध्ये सक्सीड होणार की नाही, मला यश मिळणार की नाही. आन्सर दिस अँड गो, याचं उत्तर दे आणि निघून जा. अदरवाईज, नाहीतर आय विल नॉट लेट यू गो टिल यू डिसगॉर्ज ऑल युअर कॉइन्स. नाहीतर मी तुला जाऊ देणार नाही. आता डिसगॉर्जचा अर्थ आहे येल्ड सरेंडर अंडर प्रेशर. जोपर्यंत मी तुझ्याकडनं माझे पूर्ण पैसे वसूल करत नाही तोपर्यंत मी तुला जाऊ देणार नाही. द ऍस्ट्रोलॉजर मटर्ड अ फ्यू इनकॅन्टेशन. द ऍस्ट्रोलॉजर मटर्ड म्हणजे काय की पुटपुटणे. तो ऍस्ट्रोलॉजर थोडा वेळ तोंडातल्या तोंडात पुटपुटला. इनकॅन्टेशन म्हणजे सपोजली मॅजिकल वर्ड्स, म्हणजे त्याने काहीतरी मंत्र पुटपुटल्यासारखं केलं आणि त्याला बोलला ऑल राईट, ठीक आहे, आय विल स्पीक, मी बोलतो तुझ्याशी, बट विल यू गिव्ह मी अ रुपी इफ व्हॉट आय से इज कन्व्हिन्सिंग. का तू मला 1 रुपया देणार का जर माझं बोलणं खरं झालं तर. अदरवाईज, नाहीतर आय विल नॉट ओपन माय माउथ, मी माझं तोंड उघडणार नाही. अँड यू मे डू व्हॉट यू लाईक, आणि तुला जे करायचंय ते तू करू शकतोस. आफ्टर अ गुड डील ऑफ हॅगलिंग. इकडे बघा, हॅगलिंगचा अर्थ आहे बार्गेनिंग, म्हणजे दोघांमध्ये हॅगलिंग, बार्गेनिंग झाली, किती देणार किती नाही. द अदर अग्रीड, आणि दुसरा माणूस मग तो जो समोरचा कस्टमर आहे तो तयार झाला. द ऍस्ट्रोलॉजर सेड, आता ज्योतिषी काय म्हटला, यू वर लेफ्ट फॉर डेड एम आय राईट. म्हणजे त्याला ज्योतिषाने असा प्रश्न विचारला की तू मेलास असं समजून तुला त्याच अवस्थेत सोडून देण्यात आलं होतं, बरोबर. तेवढ्यात तो म्हणतो, जो कस्टमर आहे, टेल मी मोर, बरोबर, मला अजून सांग. तेवढ्यात ज्योतिष म्हणतो, अ नाईफ हॅज पास थ्रू यू वन्स, सेड द ऍस्ट्रोलॉजर. तो म्हणतो की एकदा चाकू तुझ्या आरपार भोगसून काढण्यात आलेला होता, बरोबर आहे. तेवढ्यात तो माणूस म्हणतो, गुड फेलो, अगदी बरोबर. ही बेअर्ड हिज चेस्ट टू शो द स्कार, म्हणजे त्यांनी त्याची छाती उघडी केली, कपडे काढले आणि ज्योतिषाला त्याने त्याच्या छातीतला तो वार दाखवला, ठीक आहे. आणि व्हॉट एल्स, अजून काय, म्हणजे त्या माणसाला उत्सुकता लागली की ज्योतिषी अजून काय सांगतोय आपल्याला. याच्यामध्ये ज्योतिषी म्हटला, अँड देन यू वर पुश्ड इन टू अ वेल नियर बाय इन द फील्ड यू वर लेफ्ट फॉर डेड. तुला मेलेलं समजून तुला जवळच्याच एका विहिरीमध्ये ढकलून देण्यात आलं होतं, ठीक आहे. पुश्ड म्हणजे ढकलणे, इन टू अ वेल म्हणजे विहिरीमध्ये, ठीक आहे. आय शुड हॅव बीन डेड, म्हणजे तो माणूस काय म्हणतो, आय शुड हॅव बीन डेड, मी मेलो असतो, इफ समवन पासर बाय हॅड नॉट चान्स टू पीप इन टू द वेल. जर तिथून जाणाऱ्या एका माणसाने विहिरीमध्ये वाकून बघितलं नसतं तर. इथे बघा, पासर बाय म्हणजे शेजारून जाणारा, पीप म्हणजेच वाकून बघणे, ठीक आहे. वेल म्हणजेच विहिरीमध्ये. एक्सक्लेम द अदर म्हटला. ओव्हरवेल्म बाय एन्थुसिझम, ओव्हरवेल्म म्हणजेच काय की त्याला अजून उत्सुकता लागली, त्याच्यामध्ये उत्सुकता जागी झाली की अजून ज्योतिषी काय सांगतोय मला, बरोबर. तर त्याच्यावर त्या माणसाचा प्रश्न होता, व्हेन शॅल आय गेट ऍट हिम, मी कधी त्या माणसाला पकडेल. ही आज क्लेंचिंग हिज फिट, त्यांनी त्याची मूठ घट्ट आवडली आणि त्याने विचारलं, ज्याने मला मारण्याचा प्रयत्न केला होता मी त्याला कधी पकडेल. इन द नेक्स्ट वर्ल्ड, आन्सर्ड द ऍस्ट्रोलॉजर. आणि तेवढ्यात ज्योतिषी म्हणतो की दुसऱ्या दुनियेत तुला तो मिळेल. ही डाईड 4 months ago इन अ फार ऑफ टाउन, यू विल नेव्हर सी एनी मोर ऑफ हिम. तेवढ्यात ज्योतिषाने त्याला सांगितले की ज्या माणसाने तुला मारण्याचा प्रयत्न केला होता तर तो 4 महिन्या अगोदरच एका लांबच्या गावामध्ये मेलेला आहे आणि आता तू त्याला कधीच भेटू शकणार नाही. द अदर ग्रोन्ड ऑन हिअरिंग इट, ठीक आहे. द अदर ग्रोंड म्हणजेच काय की आश्चर्यचकित होणे. ही गोष्ट ऐकून तो आश्चर्यचकित झाला. द ऍस्ट्रोलॉजर प्रोसिडेड, आता पुढे ऍस्ट्रोलॉजर आपला ज्योतिषी काय म्हणतोय. गुरुनायक, त्या माणसाचं नाव ज्योतिषाने घेतलं, गुरुनायक. यू नो माय नेम, द अदर सेड टेकन बॅक. आणि आश्चर्यचकित होऊन तो जो माणूस आहे समोरचा कस्टमर, तो ज्योतिषाला म्हणतो, तुम्हाला माझं नाव माहिती आहे, ठीक आहे. आता पुढे काय होतं, ऍज आय नो ऑल अदर थिंग्स, गुरुनायक. तेवढ्यात ज्योतिष म्हणतो, गुरुनायक, मला अजून बऱ्याच गोष्टी माहिती आहे. लिसन केअरफुली टू व्हॉट आय हॅव टू से, तू लक्ष देऊ नये की मी तुला काय बोलणार आहे, ठीक आहे. युअर विलेज इज फार युअर विलेज इज फॉर आवर जर्नी, ठीक आहे, ड्यू नॉर्थ ऑफ दिस टाउन, म्हणजे तुझं गाव इथून काही अंतरावरच आहे. टेक द नेक्स्ट ट्रेन अँड बी गॉन, आणि तू पुढची येणारी गाडी पकड आणि निघून जा. आय सी वन्स अगेन ग्रेट डेंजर टू युअर लाईफ, मला असं दिसतंय की तुझ्या लाईफमध्ये परत एकदा तुला खतरा आहे. इफ यू गो फ्रॉम होम, जर तू तुझं घर सोडून परत दुसरीकडे कुठे गेलास तर. यू टूक आउट अ पिंच ऑफ सॅक्रेड ऍश. आता इथे बघा, सॅक्रेड ऍश म्हणजेच काय की
राख. ठीक आहे. तर त्याने काय केलं, ज्योतिषाने टूक आउट म्हणजेच घेतली, पिंच म्हणजेच मुठभर, त्याने चुटकीभर काय घेतलं की हे घेतला सॅक्रेड ॲश म्हणजे ते भभूत जे काय होतं ते घेतलं अँड हेल्ड इट टू हिम, त्या माणसाच्या हातात ठेवलं आणि त्याला तो काय म्हटला, रब इट ऑन युअर फोरहेड अँड गो होम, हे तुझ्या डोक्यावर कपाळावर चोळ आणि इथून निघून जा. नेव्हर ट्रॅव्हल साऊथवर्ड अगेन, आणि परत दक्षिणेकडे तू कधीच येऊ नकोस. अँड यू विल लिव्ह टू बी 100, तू इकडे कधीच येऊ नकोस आणि तू 100 वर्ष जगशील. वाय शुड आय लिव्ह होम अगेन, द अदर सेड रिफ्लेक्टिव्हली. तेवढ्यात तो माणूस म्हणतो, मी का परत घर सोडेन. आय वॉज ओनली गोइंग अवे नाव अँड देन टू लुक फॉर हिम अँड टू चोक आउट हिज लाईफ इफ आय मेट हिम. तो म्हटला की मी घर याच्यासाठीच सोडत होतो की मला त्या माणसाला शोधून, चोक आउट म्हणजे गळा दाबायचा होता, त्याचे जीवन, त्याचं माझं, मला त्याचं जीवन संपवायचं होतं, त्याचा गळा आवळून, म्हणून मी घरातून बाहेर पडून त्याला शोधत होतो. ही शुक हिज हेड रिग्रेटफुली, त्याने त्याचं डोकं हलवलं. ही हॅज एस्केप्ड माय हँड्स, आय होप ॲट लिस्ट ही डाईड ॲज ही रिझर्व. तर तो माणूस म्हणतो, ही हॅज एस्केप माय हँड्स, तो माझ्या हातातनं वाचला. आय होप ॲट लिस्ट ही डाईड ॲज ही डिझर्व, मला असं वाटते की त्याने जसं मरायचं होतं म्हणजे डिझर्विंग मृत्यू त्याला आलेला असेल. तेवढाच तो जो आपला ज्योतिषी आहे, येस म्हणतो. येस सेड द एस्ट्रोलॉजर, ही वॉज क्रश्ड अंडर अ लॉरी. ज्योतिषी त्याला म्हणतो की त्याला एका गाडीने, तो एका लॉरी खाली येऊन चिरडून मेलेला आहे. द अदर लुक्ड ग्रॅटिफाईड टू हिअर इट, आणि तेवढ्यात त्याला काय वाटतं, समाधान वाटतं त्या माणसाला. ओके. द प्लेस वॉज डिझर्टेड बाय द टाइम अँड द एस्ट्रोलॉजर पिक्ड अप हिज आर्टिकल अँड पुट देम इन टू हिज बॅग. तो त्या वेळेपर्यंत म्हणजे ह्यांचं दोघांचं जे संभाषण होतं त्याच्यामध्ये इतकी वेळ निघून गेली की तिथे सगळी शांतता झाली होती. ठीक आहे. द ग्रीन शाफ्ट वॉज ऑल्सो गॉन, जो हिरव्या कलरची लाईट होती ती पण निघून गेली होती. लिव्हिंग द प्लेस इन डार्कनेस अँड सायलन्स, आणि तिथे सगळीकडे अंधार झालेला होता. डार्कनेस म्हणजे अंधार आणि सायलन्स म्हणजे शांती पसरलेली होती. द स्ट्रेंजर हॅड गॉन ऑफ इन टू द लाईट, आणि तो माणूस जो आहे तो तिथून निघून गेला. आफ्टर गिव्हिंग द एस्ट्रोलॉजर अ हँडफुल ऑफ कॉइन्स, त्याने त्या एस्ट्रोलॉजरला, ज्योतिषाला मुठभर कॉइन्स दिल्या आणि तो तिथून निघून गेला. इट वॉज नियरली मिड नाईट व्हेन द एस्ट्रोलॉजर रिच्ड होम, आणि आता मध्यरात्र झाली होती. मिड डे म्हणजे मध्यान्ह, दिवस आणि सकाळ चालू होण्याच्या मधला वेळ. मिड नाईट म्हणजेच रात्र आणि दुसरा दिवस चालू होण्याच्या मधला वेळ. हिज वाईफ वॉज वेटिंग फॉर हिम, ज्योतिषाची बायको त्याची वाट बघत होती. ॲट द डोअर अँड डिमांडेड अन एक्सप्लेनेशन, आणि तिने आल्याला विचारलं की तुला उशीर का झाला. ही फ्लंग द कॉइन्स, म्हणजे ज्योतिषाने काय केलं, फ्लंग म्हणजेच फेकणे. ही फ्लंग द कॉइन्स, ओके, ही फ्लंग द कॉइन्स ॲट हर, त्याने तिच्याकडे ते कॉइन्स फेकले. अँड सेड, काउंट देम, वन मॅन गेव ऑल दॅट, हे सगळं मोज, एका माणसाने मला देऊन गेलं आहे. 12.5 आनाज, शी सेड. ठीक आहे. शी वॉज ओव्हरजॉईड. ओके, म्हणजेच काय की ती म्हणते हे 12.5 आणा आहेत आणि ती खूप खुश होते. आय कॅन बाय सम जॅगरी अँड कोकोनट टुमॉरो, ती म्हणते की मी उद्या काही, जॅगरी म्हणजेच काय की गुळ आणि कोकोनट म्हणजे खोबरं, उद्या मी खरेदी करेल. द चाइल्ड हॅज बीन आस्किंग फॉर स्वीट्स फॉर सो मेनी डेज नाऊ, आणि त्यांचं जे बाळ होतं ते बरेच दिवस झालं गोड खाण्याची मागणी करत होतं. सम नाईस आय विल प्रिपेअर सम नाईस स्टफ फॉर हर, त्याच्यासाठी मी उद्या काहीतरी चांगलं खायला बनवेन. ओके. द स्वाईन हॅज चीटेड मी, ही प्रॉमिस मी अ रुपी. तेवढ्यात ज्योतिषी म्हणतो की स्वाईन म्हणजे डुक्कर, त्या डुकराने मला चीट केले, फसवले, त्याने मला रुपया देणार म्हटला होता आणि त्याने फक्त मला एवढेच आणे दिले. शी लुक्ड अप ॲट हिम, त्याची बायको त्याच्याकडे बघते. यू लुक वरीड, व्हॉट इज रॉंग, ती म्हणते तुम्ही काळजीत वाटताय, काही झालंय का. ठीक आहे. त्याच्यानंतर ज्योतिषी म्हणतो नथिंग, काहीच झालेलं नाहीये. आफ्टर डिनर म्हणजे रात्रीचं जेवण झाल्यानंतर, सिटिंग ऑन द पायल, इकडे बघा, पायल म्हणजेच काय की स्ट्रिंग कॉट, म्हणजेच त्या काळामध्ये तो एक फर्निचरचा प्रकार होता ज्याच्यावरती बसायचं जे फर्निचर होतं, म्हणजेच आपण बेंच टाईप म्हणूया. पायल म्हणजे बेंच. जेवण झाल्यानंतर तो त्या बेंचवर बसला. ही टोल्ड हर, तो तिला म्हटला, डू यू नो अ ग्रेट लोड इज गॉन फ्रॉम मी टुडे, तुला माहिती आज माझ्या डोक्यावरचा खूप मोठा भार हलका झालेला आहे. आय थॉट आय हॅड द ब्लड ऑफ अ मॅन ऑन माय हँड्स ऑल दिस इयर्स, एवढे वर्ष मला वाटायचं की माझे हात रक्ताने माखलेले आहेत कोणाच्या तरी खुनाने. दॅट वॉज द रिझन व्हाय आय रॅन अवे फ्रॉम होम, या कारणामुळे तर मी घर सोडून पळालो. सेटल हिअर, इथे सेटल झालो, आणि अँड मॅरिड यू, आणि तुझ्याशी लग्न केलं. ही इज अ लाईव्ह, परंतु तो माणूस आता जिवंत आहे. शी गास्प्ड, यू ट्राईड टू किल हिम, ती गोंधळली. तिने म्हणजे हफकाय लागली ती, आणि ती म्हटली की तू कोणाला तरी मारायचा प्रयत्न केला होता. येस, इन आवर विलेज, तेवढ्यात ज्योतिषी म्हणतो हो, आमच्या गावामध्ये. व्हेन आय वॉज अ सिली यंगस्टर, मी जेव्हा एक खूप मूर्ख असा
यंगस्टर होतो, म्हणजे तरुण वयामध्ये मी खूप मूर्खपणा असा करायचो. वी ड्रँक, आम्ही दारू पिलो होतो. गॅम्बल्ड म्हणजे जुगार खेळलो होतो. अँड क्वारल्ड बॅडली वन डे, आणि आमची खूप मोठी भांडणं झाली होती. क्वारल म्हणजे भांडणे, गॅम्बल म्हणजे जुगार खेळणे, ड्रँक म्हणजे दारू पिणे. बॅडली वन डे, व्हाय थिंक ऑफ इट नाऊ, आणि तो म्हणतो की आता मी ह्याचा का विचार करू. टाइम टू स्लीप, आता झोपायची वेळ झाली आहे. ही सेड, ज्योतिषी म्हणतो. यावनिंग म्हणजे जांभळी दिली. अँड स्ट्रेच हिमसेल्फ ऑन द पायल, त्याने जांभळी दिली आणि स्वतःला आणि त्या जो पायल तो बेंच होता त्याच्यावर तो झोपून गेला. ओके, इथे प्रश्न काय आहे, व्हॉट वॉज द लोड ऑन द एस्ट्रोलॉजर्स माइंड. ओके, सो याचा आन्सर काय आहे, एस्ट्रोलॉजर थॉट ही हॅड द ब्लड ऑफ अ मॅन ऑन हिज हँड्स. दिस इज द लोड ऑन द एस्ट्रोलॉजर्स माइंड. ठीक आहे, सो हे या क्वेश्चनचा आन्सर आहे. आर के नारायणजी यांचे खूप सुंदर असा लेसन आहे. दिस इज अ व्हेरी इंटरेस्टिंग लेसन बाय आर के नारायणजी. इंग्लिश युवक भारती कंपल्सरी इंग्लिश, याच्यामधला आपण हा लेक्चर आपण पाहिलेला आहे. वी लर्न टुडे अन एस्ट्रोलॉजर्स डे म्हणजेच काय, की ज्योतिषाचा दिवस, ज्योतिषाच्या आयुष्यातील एक दिवस आपण इथे आज अभ्यासलेला आहे. दिस इज बाय आर के नारायणजी. आणि मला वाटतंय की मुलांना तुम्हाला समजलं असेल की मी तुम्हाला आज काय शिकवलंय ते. सो आपल्या लेक्चरला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असंच आपण युनिट 1, युनिट 3, युनिट 3, युनिट 4 सर्व काही व्यवस्थित शिकणार आहोत. प्लेलिस्ट मध्ये जा, तिथे मी मराठी इंग्लिश ग्रामरचे सुद्धा प्लेलिस्ट बनवलेले आहेत. सो तिथे तुम्ही मराठीतून पण बघू शकता, हिंदी स्टुडंट्स हिंदीतून सुद्धा पाहू शकतात. सो जस्ट स्टे सेफ, स्टे हेल्दी. घरीच राहा, स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या घरच्यांची काळजी घ्या. स्टे हॅपी, स्टे हेल्दी, स्टे होम ओनली. हॅव अ ग्रेट डे अहेड टू यू. थँक्स अ लॉट. बाय बाय.